सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पती श्रीकांत येलगोंडे याच्या डोक्यात स्क्रूड्रायव्हर, फॅनचा गट्टू, कमरेचा पट्टा व दगडाने मारून त्याचा खून केल्याप्रकरणी पत्नी अश्विनी श्रीकांत येलगोंडे वय वर्ष 27 व तिचा भाऊ विजयकुमार राजेंद्र पाटील वय वर्ष 22 या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आयम शेख यांनी जन्मठेप व 10,000 रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली। जोळे सोलापूरतील रोहिणी नगरात शिक्षक सोसायटीत श्रीकांत अश्विनी भाड्याने राहायला होते। श्रीकांतला दारूचे व्यसन होते। श्रीकांत हा पत्नी अश्विनीवर संशय घेत होता। त्यावरून तो अश्विनीला मारहाण शिवीगाळ करायचा। त्यामुळे अश्विनीने 29 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास राहत्या घरात भाऊ विजयकुमार पाटील याच्या मदतीने श्रीकांतला जबर मारहाण केली। विजयकुमारने कमरेच्या पट्ट्याने त्याला मारहाण केली। जखमी श्रीकांत उठून जागण्याचा प्रयत्न करत असताना अश्विनीने विजयकुमार या दोघांनी त्याला नादुरुस्त प्लेटने व दगडाने डोक्यात मारहाण केली। श्रीकांतच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागल्यानंतरही आरोपींनी त्याला ओढून बाथरूममध्ये टाकले। तो ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडात उडीनी कोंबली। अश्विनीने श्रीकांतच्या अंगावर पाणी ओतून सगळे रक्त धुवून काढले। त्याच्या अंगावरील कपडे देखील धुवून काढून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला। 30 ऑगस्टला श्रीकांतच्या नातेवाईकांना कॉल करून श्रीकांत बाथरूममध्ये पडला असून त्याला मार लागल्याचे सांगितले। नातेवाईक घरी आल्यानंतर त्यांना दुर्गंधी आली आणि अश्विनीने खोटे सांगितल्याची जाणीव त्यांना झाली। मल्लीनाथ येलगोंडे यांनी पोलिसात फिर्याद दिली। त्यावर पोलिसांना सांगू नका, आमच्या भविष्याचा विचार करा म्हणून त्यांना प्रवृत्त करण्याचा देखील प्रयत्न केला। विजापूर नाका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज मुलानी यांनी 8 सप्टेंबरला फिर्याद दिली। गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठविले। सरकारतर्फे 12 साक्षीदार तपासले। मृतदेहाचा उत्तरीय तपासणी झाली। डॉक्टर व्ही राठोड यांची साक्ष महत्त्वाची ठरली। तसेच स्क्रूड्रायव्हर, फॅनचा गट्टू, श्रीकांतच्या अंगावरील जखमा पाहून त्याचा खून एकापेक्षा अधिक व्यक्तींनी केल्याचे स्पष्ट झाले। सरकारी वकील गंगाधर यानपुरे यांनी युक्तिवाद करताना आरोपी अश्विनीने खून केल्याबद्दल काही योग्य खुलासा केलेला नाही। खून झाला त्यावेळी घरात नसल्याचे नाकारत नाही। त्यामुळे भारतीय पुरावा कायद्यानुसार आरोपींनी मिळून श्रीकांतचा खून केल्याचे सिद्ध झाले। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिवाडेही सादर केले। त्यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली। सरकारतर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे, ॲडव्होकेट कविता बागल यांनी काम पाहिले। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।